चला सर्वांना गुड मॉर्निंग। आपण मागच्या वेळेस स्टँडर्ड 7 क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण बघितलं होतं। ओके, ते मराठीमध्ये बघितलं होतं। आज तुम्हाला सांगितलं मराठी आणि इंग्रजी याच्यात काही फरक नाही आहे। क्लिअर? सर्वांनी अत्यंत जे काय आहे मन लावून तुम्ही लक्ष द्या। आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर इथं लक्षात घ्या, कॅरी आउट ऑफ द डिव्हिजन फॉर द रॅशनल नंबर म्हणजे काय रे, परिमेय संख्यांचा भागाकार करायचा आहे। काय करायचं आहे? परिमेय संख्यांचा भागाकार। हे मराठी इंग्लिश बेटा काही नाहीये, परिमेय संख्यांचा आपल्याला भागाकार करायचं आहे। आता आपण पुढे गेलं, आपल्याला सायन्स वगैरे घ्यायचं आहे। मराठी मीडियमचे पोरं का सायन्स घेऊ शकत नाही का? घेऊ शकतात की, त्याचं काय नाही एवढं, आपण काही पण घेऊ शकतो। हे उगाच मराठी इंग्रजी सेमी लय कठीण असतं, तसलं काही नसतं। आपल्याला काय करायचं बेटा, परिमेय संख्यांचा काय करायचा आहे? भागाकार करायचं आहे। कोणाचा भागाकार करायचा आहे? परिमेय संख्यांचा भागाकार करायचा आहे, हा आपला प्रश्न आहे। क्लिअर? परिमेय संख्यांचा भागाकार करा। चला आता आहे पहिलं गणित। भाऊ मन लावून लक्ष दे। पहिलं गणित काय बेटा, 4/12 डिवाइडेड बाय 10/4। याला उलट करायचं। काय करायचं लक्षात ठेवा, 14/12 हे गुणिला आहे तर काय करायचं, आपलं सॉरी भागीला आहे तर काय करायचं, गुणिला। हे 4 ला वरी न्यायचं आणि 10 ला खाली आणायचं। 4 वरी न्यायचे आणि 10 खाली आणायचे। समजलं इथपर्यंत? मी प्रत्येक स्टेपला थांबतो, आपल्याला काही एवढी गडबड नाहीये। चला मग आता मला सांगा, 10 × 10, 10 × 40, 10 × 10, 10 × 14। इथपर्यंत कळालं? कळालं की पुढे जाऊ। 4 × 4, 4 3 किती रे, 12। बरोबर आहे का? समजलं सगळ्यांना? चला बोला आता वरती कोण आहे, 4 × 4। इकडे बघा, वरती कोण आहे, 4 आणि हा 1। खाली कोण आहे रे, 3 आणि हा 1। मग काय होणार, 4 × 4, 3 × 3। समजलं इथपर्यंत? सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? अरे लय सोपं आहे। चला आता लक्ष दे, दुसरं गणित इथं आपण लिहून घेऊ। इथं तर ऑलरेडी आहे। सांग काय, -11 आपलं सॉरी -10/11 डिवाइड बाय काय बेटा, -11 आणि 10। काय गणित कसं सोडवायचं आपल्याला, याला जसंच तसंच ठेवायचं। हे डिवाइडचं आहे तर काय करायचं, मल्टिप्लाय आणि उलट करायचं। माहिती आहे ना? खालचं वरी आणि वरचं खाली नंबर करायचा, उलट करायचं। म्हणजे 10 वरी जाणार आणि -11 खाली येणार। आता आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचं आहे। काय करायचं आहे, भागाकार। गुणिकार करायचं म्हणजे भागाकार। आता 10 च्या 11 येत नाही, 11 पाड्या 10 येत नाही। मग अशा वेळेस काय करायचं, वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा। वरी कोण आहे, -10 गुणिला 10। खाली कोण आहे, 11 गुणिला -11। 10 गुणिला 10 किती होणार, 100। मायनस चिन्ह जसंच, 11 गुणिला 11 किती रे, 121। आणि हे मायनसचं चिन्ह इथं जसंच तसंच। म्हणजे आपलं उत्तर किती आलं मग आता सांग बरं, -100 आणि हे -21। आता विषय असा आहे की याचा जर भाग गेला असता तर हे मायनस मायनस काय होत जातं, मग कट होऊन जातं, कारण दोन्ही इकडे मायनस आहे ना। बरोबर आहे का? मग मला एक सांगा, फायनल उत्तर काय येणार, हे मायनस मायनस राहणार की कट होणार? राहणार। बरोबर ना? कट का होणार नाही, कारण आपण भाग दिला नाही। जर मी भाग दिला असता, यानी दोघांना भाग जातो का, याचं छोटं होतं का, मग हे असंच ठेवू। करेक्ट? चला आता आपण हे दोन गणित इथं बघितले, 1 आणि 2, आणि पुढचे गणित आता आपण उत्तर करेक्ट आहे। सगळ्यांना कळालं? चला आता आपण पुढे जाऊया। काय रे बाळा, तिसरं गणित, -7/8 डिवाइड बाय -3/6। -8 या पहिल्याला जसंच तसंच। हे डिवाइड आहे तर काय करायचं, मल्टिप्लाय। 6 कुठं वरी, 3 कुठं खाली, 6 वरी आणि 3 खाली।
चिन्हासोबत खाली घ्यायचं, एकट्याला घ्यायचं नाही. चला सांगा बरं आता कोणाकोणाचा भागाकार. आता काय करू आपण, सरळ सरळ पुढे पुढे मल्टिप्लाय करू. काय रे, -7 इंटू किती आहे 6, खाली काय आहे 8 इंटू 3, साइन 7 किती होणार 42 आणि हे 8 3 किती होणार 24. इथपर्यंत कळालं. सांगा बरं कोणाच्या पाळ्यामध्ये येतात दोघंही, 42 आणि 24 8च्या पाळ्यामध्ये येतात का? 8च्या पाळ्यात 42 कुठे येतात? दोघं पण एकाच पाळ्यामध्ये आले. दोघंही एकाच पाळ्यामध्ये आले. 7च्या पाळ्यामध्ये येणार 42 येतात, 24 कुठे येतात? पटापट बोला. दोघंही एका पाळ्यामध्ये आले पाहिजे. इकडे बघा, मग आपण काय करणार, याचा छोटा करणार. इकडे बघ रे बाळा, याचा हात किती रे 21 आणि याचा हात किती रे 12. मग आपलं फायनल उत्तर किती येणार -21/12. अरे हे कुणाच्या तरी टेबल मध्ये येतात ना, 3च्या टेबल मध्ये येतात, बरोबर आहे ना. 3 7 21 आणि 3 चूक 12. मग आपलं फायनल उत्तर आणखी छोटं होणार. किती होणार -7 किती रे 4. जेवढं छोटं उत्तर होईल तेवढं छोटं उत्तर आपण करू शकतो. समजलं, पक्क कळालं. चला हे बेसिक पासून ओके. चला आता आपण पुढचं गणित बघूया. काय पुढचं गणित, कितवं गणित आहे 4. 2/3 डिवाइड बाय -4. याला डिनॉमिनेटर नसतो म्हणजे 1 असतो. और जरा मी व्यवस्थित शिकली तो, ठीक आहे. 2/3 हे डिवाइडचं आहे तर काय करायचं मल्टिप्लाय. हा 1 ला वरी न्यायचं आणि 4 ला खाली. 1 चिन्हासोबत त्याला घेऊन यायचं. आता गुणाकार करायचा. याचा याचा गुणाकार करा, 2 1 जा 2. याचा याचा गुणाकार करा, 2 1 जा किती वेळा 2 आणि 4 3 जा 12 आणि हे मायनस इथं जसंच याचं छोटं होतंय बघ, होतंय ना. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 1/-3. कळालं काय आलं आपलं उत्तर फायनल 1/-6. क्लिअर, फक्त कळालं. छोटं रूप टेबल काय माहित पाहिजे आपल्याला याच्यासाठी, टेबल माहिती. चला आता आपण हे गणित बघूया. जरा मन लावून सर्वांनी लक्ष द्या. मन लावून म्हणलं मी, हे 5 नंबरचं गणित आहे. मी इथं लिहितो 2 1 5 डिवाइड बाय 5 3 6. आपण याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये शिकलोय. याचा आणि याचा मल्टिप्लाय करतात तर त्याच्यामध्ये हे 1 काय करतात प्लस करतात. मग काय होणार सांगा, 2 इंटू किती रे 5 प्लस किती बेटा त्याच्यामध्ये 1 आणि हे 5 इथं जसेच्या हे आपण मागचे शिकलो या, लक्ष ठेवा. आता हे डिवाइड आता आपण जसंच तसंच ठेवूया. याचा याचा गुणाकार करतात, हे 3 त्याच्यामध्ये ऍड करतात. मग काय होणार सांगा, 5 मल्टिप्लाय बाय 6, 5 मल्टिप्लाय बाय 6 प्लस किती बेटा त्याच्यामध्ये 3 प्लस, बरोबर ना. हे डिवाइडचं साइन आहे एकच. आणि हा जो 6 आहे बेटा काय करतात जसाचा तसा. 5 2 जा 10. बोल बेटा पटापट किती होणार 5 2 जा 10 आणि हा 1 11 किती बेटा 5. हे डिवाइडचं साइन जसंच तसं. 5 6 जा किती होतं बेटा 30 आणि त्याच्यामध्ये ते 3 मिळवले तर 33 आणि हे 6 जसेच्या तसे. आता आपल्याला याचं इन्व्हर्स करावं लागेल. 11/5 हे डिवाइड आहे तर काय होणार बेटा मल्टिप्लाय. वरचं कालीन खालचं वरी करावं लागेल. याचं नाही होत, याचं होणार 6 वरी जाणार आणि 33 खाली येणार. याचा भाग तुटतो बघ. 11 1 11, 11 1 जा 11, 11 3 जा 33. याचं होत नाही काहीच. मग याला जसंच तसंच राहू द्यायचं. चला वरी कोण आहे आता 1 आणि 6, खाली कोण आहे बोला की
5 आणि Five आणि 3 three. 6 1 जा 6 आणि 5 3 जा 15. आता मला सांगा हे कोणाच्या तरी पाळ्यामध्ये येतं 3 च्या हो 3 करू का मग 3 3 2 जा आणि 3 6 5 जा. म्हणजे आणखी माझं छोटं उत्तर किती येणार आहे 2/5. जर टेबलमध्ये हे एकाच टेबलमध्ये स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या याच्यावर आपण छानपैकी मी तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलेलं आहे. जर व्हिडिओ बघायचा असेल तर युट्यूबला तुम्ही बघू शकता की बेरीज आपले भागाकार करताना गणित सोडवताना आपण कशा पद्धतीने भागाकार केला पाहिजे. मी 3 व्हिडिओ टाकलेले आहेत अत्यंत बेसिक पासून चुकणारच नाही किती ढग वर्ग असू दे. क्लिअर समजलं सगळ्यांना. आता आपलं गणित आहे नंबर 6 गणित. काय बेटा 5/13 डिवाइड बाय 7/26. 5/13 जसंच 5/13 तसंच राहणार बरोबर का. हे डिवाइडचं काय होणार मल्टिप्लाय. 26 वरी आणि 7 खाली बोलत चालायचं. चुकल तर चुकल काय. इकडे बघा 13 1 13 दुनी 26. वरती काय उरलं रे बघा -5 गुणिला किती होणार 2. खाली काय उरलं रे 1 गुणिला 7. 5 गुणी किती होणार 10. मायनस हे चिन्ह तसं कळालं सगळ्यांना. पक्क कळालं क्लिअर कळालं. 6 गणित आपले झालेले आहे. आता हे आपलं कितवं गणित आहे 7वं गणित. चल बाळा मन लावून लक्ष दे रे. चल मला उत्तर दे. 7वं गणित आहे किती आहे रे 9 चे 11. बेसिक चालाय महत्वाचा पॉइंट आहे 11 आणि इथं आहे -8. याला छेद नसतो डिनॉमिनेटर मध्ये किती असतो 1. पटपट बोलायचं 9/11. हे डिवाइड आहे तर काय होणार मल्टिप्लाय. 1 वरी जाणार आणि 8 खाली येणार. मग काय होणार 1/-8. वरच्या वरच्याचा गुणाकार करून घेऊ खालच्या खालच्याचा गुणाकार करून 9 वरी कोण कोण आहे 9 × 1 खाली किती आहे 11 × 8. 9 1 जा 9 11 8. हे कुणाच्या तरी टेबल मध्ये येतात का स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या किंवा रूलच्या नाही. मग हे उत्तर तसं याचं छोटं होऊ शकतं का. जर याचं ऑलरेडी छोटं होत असेल त्याचं रूप तर ते आपण काय करू शकतो करू शकतो. होतं का याचं ठेवू मग तसंच. चला आता आहे गणित नंबर 8. चला काय आहे मला 5 डिवाइडेड बाय 2/5. 2 किती आहे 5 बरोबर. आता याला डिनॉमिनेटर नसतं म्हणजे किती असतो 1 असतो. मग 5/1 मल्टिप्लाय बाय 5/2 वरच्या वरच्याचा करा 5 × वरच्या वरच्याचा मल्टिप्लाय खालच्या खालच्याचा मल्टिप्लाय डिनॉमिनेटरचा आणि डिनॉमिनेटरचा बरोबर. किती होणार इथं 1 × 2 किती येणार 25 आणि इथे किती होणार 2. कळालं. याचं छोटं होतं का नाही. जर त्याचं छोटं झालं तर ते कशामध्ये होणार पॉइंट मध्ये येणार बरोबर आहे का. सध्या मला पॉइंट मध्ये नाहीये. मी जेव्हा आपण 9वी 10वी जाणार तेव्हा आपण काय करू शकतो पॉइंट मध्ये सुद्धा काढू शकतो. पुढे गणित काही आहेत का आपले किती गणित आहेत याच्यामध्ये 8 गणित आहेत. अत्यंत बेसिक पासून लक्षात ठेवायचं. विसरायची गरजच नाही. विसरलं तर आपलं युट्यूब जिंदाबाद आहेच. कळालं. आणि सगळ्यात महत्वाचं की आपलं युट्यूब चॅनलचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्ही कोणाला पाठवायचे मित्रांना तुमच्या पाठवा जेणेकरून त्यांना पण चांगलं एज्युकेशन मिळेल आणि त्याच्या सुद्धा कॉन्सेप्ट काय होती क्लिअर होते. ओके थँक्यू.